मी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात I-20 Hyundai कारमध्ये स्फोट झालाय। या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झालाय तर 30 पेक्षा जास्त जण जखमी झाले। संध्याकाळी 6:52 कारमध्ये स्फोट झाला। I-20 गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमानला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। I-20 कारचा सध्याचा मालक पुलवामाच्या शंभुरा गावचा तारिक असण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ I-20 Hyundai कारमध्ये भीषण स्फोट झाला। या स्फोटात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले। मेट्रो स्टेशन परिसरात 6:52 सुमारास हा स्फोट झाला। दिल्लीतील भीषण स्फोटाचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय। स्फोट होताच मोठा आवाज झाला आणि आगीचे लोट उठले। स्फोट झाल्यानंतर नागरिकांची धावपळ सुरू झाली आणि ही भयावह दृश्य सध्या समोर आलेली आहेत। हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। मेट्रो स्टेशन परिसरात सायंकाळी 6:52 सुमारास एक मोठा स्फोट झाला। लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर एक सीसीटीव्ही देखील समोर आले। गर्दी असलेल्या भागात लोकांची धावपळ यात पाहायला मिळते। तसं सीसीटीव्ही समोर आलेला आहे। स्फोटाचा आवाज झाल्यानंतर लोकांचा गोंधळ उडाल्याचं या सीसीटीव्हीत दिसतंय। स्फोट झाल्यानंतर कशा प्रकारे ही लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळतायत ते सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहे। मेट्रो स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात त्यावेळी गर्दी होती आणि अचानक हा ब्लास्ट झाल्यानंतर धावपळ लोकांची कशा प्रकारे झाली त्याची ही दृश्य। तर दिल्लीतील भीषण स्फोटाचा अजून एक नवीन व्हिडिओ समोर आलाय। स्फोट होताच मोठा आवाज आला आणि आगीचे लोट उठले। स्फोट झाल्यानंतर नागरिकांची कशा प्रकारे धावपळ सुरू झाली त्याची ही भयावह दृश्य सध्या समोर येत आहेत। अशा प्रकारे हा स्फोट झाला आणि या परिसरात किती जास्त लोकांची गर्दी होती आणि स्फोट झाल्यावर कशा प्रकारे घबराट या संपूर्ण परिसरात माजली। आगीचे लोट उठले आणि त्यानंतर लोकांची जी पळापळ झाली त्याची ही दृश्य आपण पाहतोय। गर्दीची वेळ होती, संध्याकाळची वेळ होती, अनेक लोक मेट्रो स्टेशन परिसरात होते आणि याच वेळी I-20 Hyundai कारमध्ये हा स्फोट झाल्यानंतर हा एक नवीन व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। या परिसरात लोकांची कशी धावपळ उडालेली आहे त्याची ही दृश्य। लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या I-20 Hyundai कारमध्ये हा स्फोट झाला आणि त्यामुळे कशा प्रकारे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं त्याचा हा एक नवा व्हिडिओ। गेट क्रमांक 1 वर I-20 Hyundai गाडी उभी होती आणि अचानक 6:52 आसपास या गाडीमध्ये स्फोट झाला। ब्लास्ट हो जाएगा, अभी आग लगी है उसमें। तर स्फोटानंतर राजधानी दिल्ली आता हाय अलर्टवर। लाल किल्ला परिसरात जाणाऱ्या वाहनांना 1 किलोमीटर अंतरापासून प्रवेशबंदी देण्यात आली आहे। परवानगी असलेल्या वाहनांनाच आता प्रवेश असणार आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। प्रमोद, काय सविस्तर अपडेट? वृषाली, खरं तर काल सायंकाळी ही घटना घडलेली होती। त्याला आता 12 तास पुढच्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होतील आणि तेव्हापासूनच राजधानी नवी दिल्ली असेल किंवा देशभरामधील अनेक ठिकाणं हाय अलर्टवरती आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर पोलिसांकडनं जेव्हा घटना घडलेली होती त्यानंतर तपास सुरू करण्यात आलेला। मी सध्या घटनास्थळावरती आहे वृषाली। सध्या घटनास्थळावरची मी आधी दृश्य दाखवतो आणि मग त्यानंतर मी सध्याची परिस्थिती सगळी सांगतो। म्हणजे पूर्ण ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन 1 चा जो परिसर होता त्या परिसरामध्ये ही घटना घडलेली होती। तो सगळा परिसर पांढऱ्या कपड्यांनी जो आहे तो पोलिसांकडनं झाकण्यात आलेला आहे। कारण फॉरेन्सिक टीम काल रात्रीपासून त्या ठिकाणी पोहोचलेली होती। NIAचं पथक देखील आहे। दिल्ली पोलीस, CISF अशा सगळ्या सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडनं सविस्तर घटनेचा जो आहे तो तपास केला जात आहे। घटनेमध्ये कुठलाही तपासामध्ये अडथळा येऊ नये म्हणून चारही बाजूंनी अशाच पद्धतीचं पांढरं कापड जे आहे ते झाकलेलं आहे, सोबतच बॅरिगेटिंग केलेलं आहे। घटनेपासून पुढच्या काही मीटर अंतरापर्यंत सर्वसामान्यांना तर जाऊ दिलं जात नाहीच आहे, पण माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील वृषाली तिथपर्यंत जाण्यासाठी
त्यासाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे। सगळ्या अँगलनी खरं तर घटनेचा तपास सुरू आहे। जी सांगितली जाते वृषाली माहिती, ती माहिती अशी आहे की सिलेंडरचा स्फोट झाला, म्हणजे सीएनजीचा स्फोट झाला गाडीमध्ये, I-20 गाडीमध्ये, अशी माहिती जरी असली तरी घातपाताचा देखील प्रयत्न असू शकतो। कारण ज्या पद्धतीनं काल रात्री दिल्ली पोलिसांना UAPAच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे अज्ञातांविरोधात, ते बघता हे दहशतवादाचं कृत्य आहे असं आपल्याला म्हणायला निश्चित पद्धतीने चान्स आहे। वृषाली, UAPAच्या 16 आणि 18 कलम या अंतर्गत हे गुन्हा जो आहे तो अज्ञातांविरोधात दाखल करण्यात आलेला आहे। म्हणजे जर अशा प्रकारचं कृत्य कुणी केलं किंवा दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न असेल, ज्या ठिकाणी लोक एकत्र असतात त्या लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न किंवा स्फोटकं बाळगणं, अशा पद्धतीचे जी काही मुद्दे असतात त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं हे कायदे त्या व्यक्तीवरती लावले जातात। आणि त्याच अनुषंगानं काल रात्री मध्यरात्री उशिरा दिल्ली पोलिसांकडनं कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या अँगलनी खरं तर पोलीस असतील किंवा NIAची टीम यांच्याकडनं हे तपास जो आहे वृषाली तो केला जात आहे। पण ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावरती ही गाडी होती त्याला काल पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं होतं, त्याच्याकडनं वेगवेगळ्या अँगलनी माहिती घेतलेली होती। पण त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार त्यांनी ती गाडी विकलेली होती, ज्याला गाडी विकलेली होती त्याचाही तपास आता पोलिसांकडनं केला जात आहे। सध्या मृतांचा आकडा जो आहे वृषाली तो 9 पर्यंत पोहोचलेला आहे। बाकीचे लोक जखमी आहेत आणि त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलीस आगामी काळामध्ये कशा पद्धतीने अपडेट घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर दिल्लीतील स्फोटाप्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अज्ञातांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिल्लीतील स्फोटाप्रकरणी आता UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम 16 आणि 18 अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे। दिल्लीतील स्फोट होण्यापूर्वी I-20 कारची छायाचित्र समोर आली। स्फोटाच्या 3 तास आधी लाल किल्ल्याजवळ ही कार उभी होती। दिल्ली पोलिसांच्या CCTVतून हे उघड झालेलं आहे। हा फोटो सध्या समोर आलेला आहे। दिल्ली स्फोट होण्यापूर्वी I-20 कारची ही छायाचित्र समोर आलेली आहेत। 3 तास आधीपासूनच ही गाडी या परिसरात उभी होती। पंतप्रधान मोदींनी अमित शहांकडून स्फोटाची माहिती घेतली। पंतप्रधान मोदींनी ट्विट करत दुःखही व्यक्त केलेलं आहे। नेमकं काय म्हटले पाहूया। आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या प्रती संवेदना। जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना। जखमींना अधिकाऱ्यांकडून मदत केली जाते। गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला। तर दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटाची घटना हृदयद्रावक असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। लाल किल्ला परिसरातील स्फोटावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट केलंय। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटाची घटना हृदयद्रावक आहे। या दुःखद घटनेतील दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। शोकाकुल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आणि प्रार्थना आहेत। मृतांच्या आत्म्यांना शांती मिळो आणि जखमी लवकर बरे व्हावे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असं ट्विट त्यांनी केलं। लाल किल्ल्यातील भीषण स्फोट सुन्न करणारा असं शिंदेंनी म्हटलंय। लाल किल्ल्यातील स्फोट प्रकरणावरून उपमुख्यमंत्री शिंदेंचं हे ट्विट। पंतप्रधान घटनेची चौकशी करून लवकरच सत्य बाहेर आणतील असंही उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। नवी दिल्लीच्या लाल किल्ला येथे झालेला भीषण स्फोट अक्षरशः सुन्न करणारा आहे। या स्फोटातील मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे। पंतप्रधान आणि केंद्रीय गृह मंत्रालय या घटनेची चौकशी करून लवकरच सत्य बाहेर आणतील। मुंबईसारख्या महानगरात तसंच महाराष्ट्रात देखील पोलिसांना अलर्ट केला आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये। अतिरेक्यांचे मनसुबे सफल होऊ देणार नाही असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले। तर शरद पवार यांनी देखील ट्विट केलेले आहे। लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील परिसरात घडलेली ही दुर्दैवी घटना फार चिंताजनक आहे। माझी देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे की सदर घटनेबाबत सखोल चौकशी करावी। चौकशी अहवाल देशासमोर ठेवून अशा दुर्घटना रोखण्यासाठी यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावलं उचलतील अशी अपेक्षा। दिल्ली स्फोटातील 2 मृतांची नावं समोर आलीत। अशोक कुमार आणि अमर कटारिया अशी मृतांची नावं आहेत। 34 वर्षीय अशोक कुमार उत्तर प्रदेशातील रहिवासी आणि 35 वर्षीय अमर कटारिया दिल्लीतील रहिवासी होते।
यांची नावं आता समोर आली. आकडा जो आहे तो 9 वर गेलेला आहे आणि अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते. मात्र सध्या 2 मृतांची नावं समोर आली. 34 वर्षीय अशोक कुमार हे उत्तर प्रदेशातील रहिवासी होते, तर 35 वर्षीय अमर कटारिया हे दिल्लीतील रहिवासी होते. दिल्लीतील स्फोटानंतर शिर्डीत पोलिसांची नाकाबंदी. राज्यभरातून शिर्डीला येणाऱ्या वाहनांची शिर्डी पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर गेले. दिल्लीतील घटनेनंतर कोल्हापूर पोलीस अलर्ट मोडवर गेलेले आहेत. अंबाबाई मंदिर परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली. रेल्वे स्टेशन, बस स्टँड परिसरावर पोलिसांचं आता लक्ष आहे. दिल्ली स्फोटानंतर अमित शहा आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत. दिल्ली पोलीस आयुक्त, गुप्तचर विभागाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहतील. अमित शहा सुरक्षा संस्थांच्या प्रमुखांची भेट घेतील.